मी 26/4/1992 पासून सलग माझ्या मुलीच्या जन्मदिवसानिमित्त सलग 34 वर्षापासून शिर्डीला येतोय दर्शनाला. आणि आजच्या दिवशी मी शिर्डीमध्ये असतो आणि आज मुलीचा जन्मदिवस आहे आणि शिर्डीमध्ये आहेच. तर मी विचार केला की अहिल्यानगर जिल्ह्याचे महसूलचे नागरिकांचे काही प्रश्न आहेत, त्यांची निवेदनं घेणे, त्या निवेदनावर मग आमच्या प्रशासकीय बैठका होणे आणि आलेला प्रत्येक व्यक्तीचं निवेदन हे जे नियमात आहे आणि नियमात बसून करता येत आहे असे सर्व निवेदन मी मार्गी लावणार आहे. आणि मला असं वाटतं 300-350 निवेदनं प्रत्येक वेळी मी जिल्ह्यामध्ये गेलो की येत असतात. परवा मी चिखलीमध्ये होतो तेव्हा 350 निवेदन आले. एकंदरीत लोकांची अपेक्षा आहे सरकारकडनं. देवेंद्र फडणवीसचं सरकार, आमचं सरकार लोकाभिमुख, पारदर्शी आणि गतिमान पद्धतीने जनतेला न्याय देईल ही भावना समाजाची आहे, जनतेची आहे. त्यामुळे यातनं आम्ही आता पुढे जातोय. सर, एकीकडे महसूल गव्हर्नमेंट आहे ते खूप घोषणा करतोय, हा कायदा केला तो कायदा केला, पण आज पानद रस्त्यासाठी लोकांना उपोषणाला बसायला लागतं. पानंद रस्ते हा जो एक मोठा विषय महाराष्ट्रामध्ये आहे. राज्याने मुख्यमंत्री बळीराजा पानंद रस्ते योजना आता लॉन्च केली आहे. याची इफेक्ट दिसायला तुम्हाला 2-3 वर्ष लागतील, कारण वर्षानुवर्ष इंग्रजाच्या काळापासून जी रस्ते आहेत वहिवाटीचे आणि पानंद हे महसूल खात्याचे आहेत. याची मालकी महसूलची आहे, पण या रस्त्याकडे कुणीच लक्ष दिलं नाही. मधल्या काळात MRGS आली, केंद्र सरकारची योजना आली, पण एक प्रभावी योजना ज्यातनं रस्ते खुले करणे, मोजणी करता पैसे न घेता सरकार पैसे घेणार नाही आणि मोजणी करून देणे, सीमांकन करणे, पोलीस बंदोबस्त मोफत देणे, वर्षानुवर्ष महसूल खात्यात ज्या केसेस सुरू आहेत त्या केसेस निकाली काढणे आणि एकंदरीत इंटिग्रेटेड एक प्लॅन ज्यातनं रस्ते खुले करून त्यांच्या कडेला झाडं लावणे. म्हणजे मोठे झाडं लावले तर रस्त्याच्या कडेला झाडं लागले की ते झाडं तोडू शकत नाही, कारण फॉरेस्टचा कायदा त्या ठिकाणी गुन्हा दाखल करतो. आणि त्यामुळं असे अनेक निर्णय घेण्याची गरज होती. एखाद्या शेतकऱ्यांनी 50 शेतकऱ्याचा रस्ता अडवला असेल मागे आणि मंजुरी करून त्या ठिकाणी रस्ता बंद केला असेल, त्या शेतकऱ्याच्या सर्व योजना बंद करणे हे जे अत्यंत महत्त्वाचे निर्णय घेणे अपेक्षित होते ते निर्णय आता सरकारने घेतले आहे. 7 महिने झाले योजना लॉन्च झाली, पण मला या गोष्टीचा अभिमान आहे आणि अधिकाराचं अभिनंदनही करायचं आहे महसूल खात्याच्या. आमच्या महसूल खात्यातले जिल्हाधिकारी, आमचे सर्व ॲडिशनल कलेक्टर, डेप्युटी कलेक्टर, SLRs आणि भूमी अभिलेख यांनी आता प्रत्येक रस्त्याला क्रमांक देणं सुरू केलं आहे. जसं VR ला क्रमांक असतं, ODR ला क्रमांक असतं, नॅशनल हायवेला क्रमांक असतं. आता सर्व वहिवाटीच्या आणि पानंद रस्त्याला क्रमांक टाकले गेले आणि आता सरकारने 15 लाख रुपये प्रति किलोमीटर हे त्या भागातले जे मशिनरीज आहेत, जे एखाद्या विधानसभेत ज्या मशिनरी असतील त्या मशिनरी यूज करून, यापूर्वीची योजना ही फक्त रोजगार हमी होती, त्यामुळं लोक मजूर यायचे नाही कामावर. आता मात्र सरकारने 15 लाख रुपये प्रति किलोमीटर योजनेला देणार आहे. पुढच्या 4 वर्षामध्ये मी हा दावा करणार नाही की सारं बदलेल, पण 80% शेतकऱ्याचे पानंद रस्ते मोकळे होतील आणि शेतकऱ्याचे रस्ते पूर्ण होतील. DPCच्या माध्यमातून आम्ही याचे प्रावधान केले आणि मोजणी करण्याकरता खाजगी सर्वेअर 100 सर्वेअर आता अहिल्यानगर कलेक्टर घेणार आहे आणि एक सर्वेअर, खाजगी सर्वेअर जो असणार आहे तो 20 मोजणी प्रति महिना करणार आहे. 2000 मोजण्या प्रत्येक महिन्याला होतील आणि माझा विश्वास आहे पुढच्या 6 महिन्यांनी फक्त 15 दिवसामध्ये मोजणी कुणाची करता येईल. हे अत्यंत महत्त्वाचं आम्ही या ठिकाणी मॉडिफिकेशन आणलं आहे. एकंदरीत इंटिग्रेटेड पानंद रस्त्याची योजना पाहिजे होती, ही आम्ही करतोय. पानसरेंनी ते पुस्तक लिहिलं छत्रपतींच्याबद्दल, त्यामुळे संजय गायकवाडांनी प्रकाश करायला सुविधा केली, त्यामुळे राज्यातलं वातावरण देखील बिघडलं दिसते आणि कारवाईची मागणी त्याच्यामध्ये. मला एवढंच वाटतं की कुठल्याही व्यक्तीने, समाजातला कुठलाही मोठा असो छोटा असो, लोकप्रतिनिधी असो, कुणी छत्रपती शिवाजी महाराजजीबद्दल बोलण्याचं सर्वांनी विचार करूनच त्या ठिकाणी स्टेटमेंट केले पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज ऊर्जेचं स्थान आहे आणि आपल्या सर्वांना, या देशाला, जगाला, आपल्या सर्वांना जी ऊर्जा मिळतं ती नावातनं मिळतं. त्यामुळे जरा उल्लेख करताना सर्वांनी सांभाळून केला पाहिजे. कार्यक्रमाच्या कार्यक्रमात
वक्तव्य केलं इतिहास ते कुठल्या तरी एका पुस्तकाचं त्यांनी एक उदाहरण दिलं. पुस्तककारांनी पुस्तकं लिहिले, त्यातनं इतिहासामध्ये कमी जास्त प्रत्येक ठिकाणी वेगळ्या पद्धतीने लिहिलेलं आहे. त्यांनी कुठल्या तरी पुस्तकाचा उल्लेख केला, मला वाटतं त्यांनी ते सहज स्टेटमेंट केलं. त्यांनी पुस्तकाचा काही दाखला दिला कुठल्या तरी, आणि पुस्तकाचा दाखला दिल्यामुळे आम्हाला तेव्हाही वाटलं की पुस्तकाचा दाखला आहे काय. हे जे साहित्य हे महापुरुषात होतं जे साहित्य लिहिलं गेलं जसं छत्रपती शिवाजी महाराज हे जे एका ऑडिट होणं गरजेचं आहे, कारण की कोणी काही लिहून त्याचा दाखला दिला. एकदम तुमच्या मताशी सहमत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा खराखुरा इतिहासच त्या ठिकाणी मांडला गेला पाहिजे. काही पुस्तकामध्ये चुकीच्या नोंदी आल्या त्या वगळल्या गेल्या पाहिजे. शासनाची खबरदारी घेत आहे की अनेक ठिकाणी वेगळ्या पद्धतीचे उल्लेख आले आहेत. या उल्लेखातनं आपल्याला खरंखुरं नवीन पिढीला समोर आलं पाहिजे, आणि अशा पद्धतीचे उल्लेख हे पुस्तककारांनी टाळले पाहिजे, जे त्या ठिकाणी वास्तव नाही आहे, जे त्या ठिकाणी घडलंच नाही आहे. आणि मला असं वाटतं हा इतिहास जो आहे जितक्या पारदर्शीपणे समाजामध्ये पिढी समोर जाईल, मला वाटतं यातनं खूप चांगला विकसित म्हणजे येणारा भारत हा मजबूतीने घडेल. मला वाटतं याच्यात थोडा संशोधन करण्याची गरज आहे. श्रीमंत कोकाटेंनी त्या बागेश्वरच्या बाबावरती टीका केली, त्याचा निषेध केला. त्याच्यातून त्यांनी असं म्हटलं की रामदासाची जागा जी आहे ती छत्रपतीच्या पायाजवळ सुद्धा किंवा त्यांच्या चपलेजवळ सुद्धा असू शकत नाही. रामदास तर हे जे उल्लेख आहेत ज्यांनी करायचे आहेत, मला असं वाटतं कुठल्या इतिहासकारांनी काय लिहिलं, कुठल्या इतिहासकारांनी काय बोललं यापेक्षा सर्व फिल्टर करण्याची गरज आहे. आणि यातनं आपल्याला खरं समाजासमोर गेलं पाहिजे, आणि असे उल्लेख नेमके टाळलेच पाहिजे. जळगाव परिषदेची जवळ आली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात एक नवीन आमदार मिळेल, त्यांचं नावही चर्चेत यादीत सुद्धा नाव असल्याची माहिती आहे. मला वाटतं की आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, आमचे अध्यक्ष रवींद्र चव्हाणजी यांना सर्वाधिकार कोर कमिटीने दिलेले आहे. केंद्राशी आमच्या केंद्रीय निवडणूक संचालन समितीशी बोलून देवेंद्रजी आणि रवींद्र चव्हाणजी योग्य निर्णय करतील. पण एक गोष्ट खरी आहे की अहिल्यानगरमध्ये आमचे स्नेहताई कोल्हे आहेत, विवेक कोल्हेजी आहेत, यांना विधानसभेच्या निवडणुकीवेळी आम्ही सांगितलं होतं की त्यांना MLC देऊ. हा शब्द मात्र कुठेही मागे घेतला नाही पक्षाने. मराठी सक्तीचा जो विषय आहे टॅक्सी चालक किंवा रिक्षा चालक जे आहेत त्यांना मराठी शिकायला आवडतंय, मात्र संजय म्हणजे कुणी मराठी ही मातृभाषा, मराठी ही महाराष्ट्र, महाराष्ट्र मराठी, मराठी महाराष्ट्र ही रक्तामध्ये आहे. आणि असे कुणी जर त्या ठिकाणी मातृभाषा शिकवण्याचे आडवेत असतील, कुणी असो, त्यांनी येऊच नये, असं करूही नये. कारण शेवटी आता पुढचा जो काळ आहे विकसित भारताचा, विकसित महाराष्ट्राचा, तो मातृभाषेलाच आधार धरून त्या ठिकाणी पुढे जायचा. जळगावच्या विधान परिषदेच्या जागेवर गुलाबराव पाटलांनी दावा केला आहे की कुठेतरी ते फुलाच्या बॅनरवरती देखील आमदार भावी आमदार प्रत्येकाचा आपापल्या पक्षामध्ये योग्य ठिकाणी मांडणी करण्याचा अधिकार आहे, मागणी करण्याचा अधिकार. त्यामुळं त्यांनी आपल्या पक्षात मागणी केली असेल. आम आदमी पार्टीचे जे 7 खासदार आहेत हे आता कॅसेट जुनी झाली आहे. हे विरोधी पक्षाची कॅसेट आणि जुनी झाली आहे. कुणी पक्षात आला म्हणून काही ईडीचा धाक होता, काही CBIचा धाक होता. आपण एक कडून समजलं पाहिजे. उद्धवच्या काळात आम्ही हेच सांगितलं होतं की त्यांचे खासदार त्यांना का सोडून चालले, त्यांचे आमदार का सोडून चालले, आपचे खासदार का सोडून चालले, याचं आत्मचिंतन त्या पक्षाने केलं पाहिजे. पक्षाने लोकप्रतिनिधीला आणि कार्यकर्त्याला जपण्याची क्षमता असली पाहिजे. ती क्षमता जोपर्यंत राहणार नाही तोपर्यंत लोक असे उड्या मारतील. त्यामुळे मला असं वाटतं की याच्यामध्ये केजरीवालने आत्मपरीक्षण केलं पाहिजे. का आपले लोक चालले आहेत, का आपली चूक झाली आहे. कोणी किती या ठिकाणी बोलू द्या, कुठला पक्षाचा नेता कधी तुटत नाही. त्याला काहीतरी मोठे संदर्भ असतात. काही संदर्भ असेल, केजरीवालने याचा आत्मपरीक्षण केलं पाहिजे. बंगालमध्ये कोकण फुलेल यावेळी मला वाटतं, कारण ज्या पद्धतीचं मतदान झालं आहे, मला असं वाटतं की प्रचंड लोकांनी मतदान केलं आहे आणि यावेळेस ममता बॅनर्जी घरी पक्क्या जातील हे मला वाटतं. भाजप सत्तेत असून मोर्चे काढताय. नाही, आता सत्तेमध्ये किंवा विपक्षात याला मोर्चाचं काही आपण बोलू शकत नाही. एकाच वेळी सत्तेच्या लोकांना असं वाटलं की हे आपल्या हृदयाच्या विरुद्ध होत आहे, भावनेच्या विरुद्ध होत आहे, समाजाच्या विरुद्ध होत आहे. आज बघा, मी शेवटचं सांगेन तुम्हाला,
350 महिला खासदार होण्यापासून थांबवल्या गेल्या. नाही, पण तुम्ही 2000 142 महिला आमदार महाराष्ट्रात होणार होत्या, त्यांना थांबवण्यात आलं. मला वाटतं की बाकी जाऊ द्या, राजकारण केलं राजकारणाच्या ठिकाणी, पण एवढ्या मोठ्या महिला 350 महिला खासदार झाल्या असत्या. राजकारण आजूबाजूला जाऊ द्या, कोणी काय टीका करायची. प्रधानमंत्री मोदीजींनी काय म्हटलं, 350 महिला खासदार आम्ही सभागृहात आणतो आहे, 142 महिला आमदार विधिमंडळात येते आहे, हे महत्वाचं होतं. त्यातच मला वाटतं एक मोठा आळा बसलेला आहे. 2023 काय ना काय लागू झालं. नाही, 2023च्या याच्यामध्ये तुम्ही किती लोकांना प्रतिनिधित्व देणार? 543 मध्ये किती लोकांना देणार प्रतिनिधित्व? आणि मतदारसंघ बघा ना, आता इथे सुजय विखे खासदार राहिले आहेत, आता खासदार आहेत, त्यांचा मतदारसंघ 30-30 लाख लोकांचा, 40-40 लाख लोकांचा. कसं खासदार अप्रोच करणार आहे? खासदाराची काय चूक आहे निवडून आलेल्या लोकांची? एवढा मोठा मतदारसंघ आहे, या मतदारसंघाला डिलिमिटेशन झालं पाहिजे, त्याचं पुन्हा त्या ठिकाणी सीमांकन झालं पाहिजे, खासदार अवेलेबल झाला पाहिजे लोकांना. जेवढा छोटा एरिया करू तेवढा लोकप्रतिनिधी जास्त मिळतो. आणि मग चांगली भावना होती, चांगला विषय होता, चांगला महाराष्ट्र. आणि 1976 पासून सीमांकन झालं नाहीये, परिसीमन झालं नाहीये. मला असं वाटतं थोड्या याच्यामध्ये अधिक जर काँग्रेसने आणि विरोधी पक्षाने विचार केला असता तर आमच्या 350 महिला खासदार झाल्या असत्या, 142 आमदार झाल्या असत्या. कोणतो अशोक खरात पाठोपाठ त्या संदर्भामध्ये राजेंद्र गडगे समोर आले, त्यानंतर मनोहर भोसले समोर आले. आणि यांची जर संपत्ती पाहिली तर ती आपणही विचार करू शकत नाही, इतक्या मोठ्या प्रमाणात महसूल विभाग या सगळ्या संपत्तीवर टाच येईल. महसूलने हा विचार केला आहे की जे काय आमची SIT आहे या सर्व प्रकरणाची, SIT ज्या ज्या अधिकाऱ्याचे नाव आम्हाला पाठवत आहे त्याचा अंतिम रिपोर्ट येणार आहे, त्यात महसूलचे अधिकारीचे नाव येतीलच आमच्याकडे. मी एकच सांगेन, हे लोक बळतर्फ होते, अशोक खरातला साथ देणार, त्यांनी पूर्ण इन्व्हॉल्वमेंट दिसतं आम्हाला. जमिनी खरेदी करण्यात, जमिनी लाटण्यामध्ये, काही ठिकाणी त्या ठिकाणी व्यवहार करण्यामध्ये, आर्थिक व्यवहारामध्ये आम्ही सर्व तपासतो आहे, घाई करत नाही आहे. पण SITला आम्ही विनंती केलेली आहे की आमच्याही खात्याचं असेल तर आम्हालाही पाठवा, ज्या ज्या खात्याचे जे जे लोक आहेत त्यांच्याकडे तुम्ही आमचा रिपोर्ट पाठवा, आम्ही कारवाई करू. शेवटचा प्रश्न, साईबाबांचे भक्तात विश्वस्त मंडळ कधी येईल? साईबाबा संसद साईबाबाची त्या दिवशी आशीर्वाद होतील आणि मला वाटतं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी लवकरच निर्णय घेणार.